नमस्कार विद्यार्थ्यांनो. डिफरन्शिएशन एक सोपा भाग, पण बऱ्याच या भागातल्या छोट्या मोठ्या गोष्टी किंवा छोटे मोठे रूल्स हे आपल्याला न समजल्यामुळं थोडासा एक विनाकारण विद्यार्थ्यांनी बदनाम केलेला हा पार्ट. वास्तविक खऱ्या अर्थानं हे 12वी मॅथमॅटिक्सच्या M2चं बेसिक आपण म्हणू शकतो डिफरन्शिएशन. कारण हे टॉपिक तुम्हाला ज्यावेळेस व्यवस्थित समजतं आणि या टॉपिकवर तुमची जी कमांड आहे म्हणजे कुठंतरी एक वर्चस्व स्थापित झाल्यानंतर तुम्हाला पुढचे येणारे जे टॉपिक आहे इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन हे टॉपिक सोपे वाटणार आहे. त्याचं कारण सांगतो. कारण येणारे जे टॉपिक आहे या ठिकाणी ते या डिफरन्शिएशन या भागावर आधारित आहे. कारण हा एक खूप मोठा फरक आहे M1 आणि M2चा. जर आपण M1चे टॉपिक जर बघितले तर ते एक दुसऱ्याशी इंडिपेंडेंटली आहे. म्हणजे आपण लॉजिक आणि मॅट्रायसिसबद्दल जर विचार केला तर असं नाही आहे की लॉजिक जर तुम्हाला व्यवस्थित समजत नसलं तर त्याचं जे सेकंड टॉपिक आहे आपल्याला M1चं मॅट्रायसिस हे व्यवस्थित समजणार नाही, किंवा लॉजिक मॅट्रायसिस जर व्यवस्थित समजलेलं नसन समजा आणि तरी त्याच्यानंतर येणारं पेअर ऑफ स्ट्रेट लाईन जे टॉपिक आहे ते आपल्याला डायरेक्टलीसुद्धा समजू शकतं, किंवा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं काहीच रिलेशन किंवा संबंध ट्रिगोनोमेट्रिकशी नाही आहे आणि ट्रिगोनोमेट्रिकचा येणाऱ्या वेक्टरशी नाही आहे. म्हणजे एक दुसऱ्यापासून हे वेगवेगळे असणारे टॉपिक आहे. पण जर हेच आपण M2च्या भागात जर पाहिलं तर M2 प्रत्येक येणारं टॉपिक हे आपल्या पहिल्या टॉपिकशी रिलेटेड असणार आहे. म्हणून अगोदरचं टॉपिक जर तुम्हाला व्यवस्थित समजत नसलं तर त्या भागावर या टॉपिकमध्ये जो भाग यूज केला जातो तिथं तुम्हाला 100% अडचणी येणार. या भागामुळं थोडासा हा M2चा जो पार्ट आहे हा आपल्याला अवघड वाटू शकतो. थोडक्यात सांगू का, हे जे M2 आपण या ठिकाणी शिकणार आहे त्यात पहिलं जे टॉपिक आहे की टू द नेक्स्ट टॉपिक किंवा की टू द रिमेनिंग टॉपिक्स हे येणाऱ्या पुढच्या टॉपिकची चाबी असणार आहे. कसं, कारण डिफरन्शिएशन जर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर येणारं टॉपिक इंटिग्रेशन आणि याचा उर्वरित पार्ट ॲप्लिकेशन, डेरिव्हेटिव्ह ॲप्लिकेशन, इंटिग्रेशन हे तुम्हाला व्यवस्थित समजणार. म्हणजे या ठिकाणी हे जे टॉपिक आपलं सुरू होणार आहे डिफरन्शिएशन हे तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजेच, हे मस्ट आहे. मग ज्या विद्यार्थ्याला असं वाटतं की सर तुम्ही पहिला जे शब्द वापरला की एक खूप सोपं टॉपिक आहे पण विद्यार्थी कुठंतरी समजून घेण्याच्या भागावर टार्गेट न करता एक अनावश्यक काहीतरी कारणामुळं हा भाग त्या विद्यार्थ्याला अवघड वाटतो. मग नेमकं मला बोलणं काय होतं बघा. जर आपण डिफरन्शिएशन या शब्दाचा प्रत्यक्ष अर्थ घेतला डेरिव्हेटिव्स, तर एक सरळ अर्थ घ्या. डिफरन्शिएशन म्हणजे फरक. आता फरक म्हणजे काय बघा, अल्जेब्रिकली बऱ्याच अशा किमती आहे की त्याची 100% ॲक्युरेट व्हॅल्यू सांगणं आपल्याला शक्य नसतं. 100% ॲक्युरेट व्हॅल्यू सांगणं आपल्याला शक्य नसतं. फॉर एक्झाम्पल मी काही एक राऊंड फिगर जे आहे ते उदाहरणं घेतो अगोदर. बघा, जसं 3चा स्क्वेअर 9 किंवा 4चा स्क्वेअर 16 किंवा एक सरळ सरळ झालं तर 2चा क्यूब 8 हे 100% ॲक्युरेट व्हॅल्यूज झाल्या. म्हणजे √9चं आपल्याला 100% करेक्ट असं आन्सर मिळतं 3. √16चं सुद्धा आपल्याला करेक्ट असं आन्सर मिळतं 4. क्यूब रूट ऑफ 8चं सुद्धा आपल्याला 100% करेक्ट असं आन्सर मिळतं 2. पण जर आपण दुसऱ्या बाजूने जर विचार केला आणि मी जर तुम्हाला बोललो की √3ची व्हॅल्यू काय असणार हे सांगा, तर या ठिकाणी √3ची अशा पद्धतीने आपण 100% ॲक्युरेट व्हॅल्यू सांगूच शकत नाही. अशा वेळेस गणित काय करतं, थोडंसं कॉम्प्रोमाइज करतं. कॉम्प्रोमाइज म्हणजे काय, तर कोणत्या संख्येचा स्क्वेअर केल्यानंतर हा जरी 3 येत नसला तरीसुद्धा 3च्या खूप जवळपास येतो. कोणत्या संख्येचा स्क्वेअर केल्यानंतर 3चा खूप जवळपास येतो त्याच संख्येला आपण तिचा स्क्वेअर रूट कन्सिडर करतो, म्हणजेच 1.73. पण जर आपण प्रत्यक्षात कॅल्क्युलेटरच्या मदतीने जर हा प्रोडक्ट करून जर बघितला 1.73 × 1.73
तर हा जसा हा प्रोडक्ट येतो 3 × 3 9 तसा इथं होत नाही. तर अशा वेळेस आपल्याला समजतं की 3चा स्क्वेअर जरी आपण स्क्वेअर रूट 3चा 1.73 मानला तरी 3चा जो स्क्वेअर आहे हा ॲक्युरेट 3 इतका होत नाही. कुठंतरी या भागात थोडासा डिफरन्स आहे आणि याच डिफरन्सचा अभ्यास आपण डिफरन्शिएशन म्हणजेच डेरिव्हेटिव्ज ह्या टॉपिकमध्ये करतो. आणि दुसरा एक भाग सांगू का, आपल्याला म्हणजे स्वतः या टॉपिकमध्ये इन्व्हेन्शन करणं नाही आहे. तुम्ही म्हणता सर इन्व्हेन्शन म्हणजे काय, आपल्याला काहीच आविष्कार खोज करणं नाही आहे. कारण मॅक्झिमम सारे डेरिव्हेटिव्हचे जे फॉर्म्युले आहे का ते आपल्याकडे रेडीमेड स्वरूपात आहे. म्हणजे लिबनिझ नावाचा एक व्यक्ती होता आणि डिफरन्शिएशन ही संज्ञा हा पार्ट सुरुवातीला त्या व्यक्तीच्या लक्षात आला आणि त्या व्यक्तीनं एक फॉर्म्युला तयार केला. इट इज कॉल्ड फर्स्ट प्रिन्सिपल. तो फॉर्म्युला असा होता की लिमिट h टेन्स टू 0 f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x डिवाइड बाय h. आणि इथं जो काही f ऑफ x आपण वापरतो जो काही f ऑफ x या ठिकाणी आपण वापरतो म्हणजे जी किंमत कोणती घ्या, जसं की इथं आपण f ऑफ x च्या जागी x घेऊ शकतो, x रेस टू n घेऊ शकतो, 1/x रेस टू n घेऊ शकतो, रूट x घेऊ शकतो, a रेस टू x घेऊ शकतो. जे काही आपण इथं f ऑफ x च्या जागी वापरणार तर या फॉर्म्युल्यानंतर आपल्याला जो आन्सर मिळतो इट इज कॉल्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. हा त्या किमतीचा डेरिव्हेटिव्ह समोर असतो. म्हणजे हे पहिलं असं सूत्र आहे ज्याच्या आधारे आपण डेरिव्हेटिव्ह काढणं शिकलो. म्हणूनच या फॉर्म्युल्याला आपण फर्स्ट प्रिन्सिपल म्हणतो. फर्स्ट प्रिन्सिपल म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढण्याचा पहिला फॉर्म्युला किंवा प्रिन्सिपल फॉर्म्युला. तर बघा पुन्हा एकदा रिपीट करतो. फर्स्ट प्रिन्सिपल म्हणजे डेरिव्हेटिव्हचा पहिला फॉर्म्युला किंवा आपण सरळ सरळ म्हणू शकतो की जिथून डेरिव्हेटिव्हची सुरुवात झाली तो फॉर्म्युला. मग नंतर जेवढे आपण या टॉपिकचे डेरिव्हेटिव्हचे जे फॉर्म्युले बघणार ना हे सगळे फॉर्म्युले या फॉर्म्युल्यातून तयार झाले हे लक्षात असू द्या. बरं, दुसरा एक प्लस पॉईंट या ठिकाणी जो विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला अगोदर एक समजून घ्यायचं आहे की हे जे डेरिव्हेटिव्ज म्हणजे फॉर्म्युले आपल्याकडे अवेलेबल आहे ना हे आपल्याला ऑलरेडी रिझल्ट माहीत आहे की 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x² येतो की हे काढल्यानंतर याच्यातला फरक इतका असतो आणि त्याचं सूत्र हे तयार होतं. म्हणजे आपल्याला पहिलं काम या ठिकाणी असं असणार आहे की हे जे डेरिव्हेटिव्ज आहे ज्याला आपण आपल्या भाषेत सूत्र असं म्हणतो ते सूत्र तुम्हाला व्यवस्थित पाठ करणंच लागणार. आणि हे सूत्र पाठ झाल्यानंतर एक 5 एक्सरसाइजमध्ये हे टॉपिक डिस्ट्रीब्यूट करून या ठिकाणी तुम्हाला वापरलं आणि एक एक्सरसाइज तुम्हाला या ठिकाणी डेरिव्हेटिव्हची समजून घ्यायची हे लक्षात असू द्या. बघा, सर्व विद्यार्थ्यांना अगोदर एक व्यवस्थित सूचना मी सांगतो. बघा, डेरिव्हेटिव्हसारख्या मोठ्या टॉपिकचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असला ना तर तुम्हाला एक वेल प्लॅनिंग तुमच्यासोबत घेऊन चालणं खूप आवश्यक आहे. वेल प्लॅनिंग म्हणजे काय, बऱ्याच विद्यार्थ्याला टॉपिक न समजण्याचं एकच कारण तरी माझ्या लक्षात आलं ते म्हणजे कसं असतं ज्याला आपण मराठीत एक म्हण म्हणतो बघा, एक ना धड भाराभर चिंध्या. म्हणजे विद्यार्थ्याला सुरुवातीला काय वाटतं की मला पटकन हे टॉपिक समजलं पाहिजे. तो ह्या एक्सरसाइजची 2-3 गणितं समजून घ्यायचा प्रयत्न करतो, त्या एक्सरसाइजचे 2-3 गणितं समजून घ्यायचा करतो, पुढच्या एक्सरसाइजचे 2-3 गणितं समजून घ्यायचा प्रयत्न करतो आणि असं करून त्याला मिळत तर काहीच नाही. मिळत म्हणजे मला इथं नॉलेज या शब्दाबद्दल बोलणं आहे. त्याला त्याच्यातून नॉलेज तर काहीच मिळत नाही पण एक निगेटिव्ह थिंकिंग त्याची तयार होणार आहे की हा एक अवघड विषय. तो ह्या विषयावर कधीच विचार करत नाही की बाबा मी जे पद्धत अभ्यासाची निवडली ही अयोग्य आहे, अशा पद्धतीनं मी हा गणिताचा भाग सोडा कोणत्याच विषयाचा अभ्यास करू शकत नाही. मला नेमकं काय बोलणं आहे इथं तुम्ही एका एक्सरसाइजला टार्गेट करा. म्हणजे अगोदर 1.1 ती कशाशी संबंधित आहे तर चेन रूलशी संबंधित आहे. ते मी तुम्हाला बोलणार की हे टॉपिक 5 एक्सरसाइजवर डिपेंड आहे. 5 कोणकोणत्या एक्सरसाइज आपल्याला या ठिकाणी स्टडी करणं आहे ती चर्चा आपली टॉपिक सुरू झाल्यानंतर होणार. तर तुम्ही एक एक्सरसाइज टार्गेट करा आणि आपल्यासाठी ती एक्सरसाइज म्हणजे एक इंडिपेंडेंटली टॉपिक आहे
असं समजून मी या एक्सरसाइजमध्ये काय शिकणार आहे, या एक्सरसाइजमध्ये आपल्याला कशा पद्धतीचे उदाहरणं समोर असणार आहे आणि त्या पद्धतीचे उदाहरणं मी समजून घेऊ शकतो का, असा विचार करा. म्हणजे हळूहळू बघा, एक सरळ सांगू का, डेरिव्हेटिव्हतून कोणताही प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारू द्या, तर 5 एक्सरसाइजपैकी एक असणार आहे. तुमचं काम अगोदर हे गेस करणं असतं की हा जो समोर प्रॉब्लेम मला दिसतो हा कोणत्या एक्सरसाइजचा भाग आहे. मग तुम्ही विचार करता की बाबा या एक्सरसाइजमध्ये आपण कशा पद्धतीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. म्हणजे तुम्हाला एक एक एक्सरसाइज परफेक्ट केल्यानंतर ॲटोमॅटिकली हा आत्मविश्वास वाढणार आणि आत्मविश्वास येणार की हे टॉपिक मी व्यवस्थित करू शकतो. तर अगोदर ह्या गोष्टीला तुम्ही व्यवस्थित समजून घ्या की माझं म्हणणं काय. एक एक एक्सरसाइज आपण या ठिकाणी व्यवस्थित पूर्ण करणार. बघा, जसं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की एक मोठं टॉपिक आपण या ठिकाणी सुरू करणार आहे, डिफरन्शिएशन. 5 एक्सरसाइजमध्ये हे टॉपिक डिस्ट्रीब्यूट होऊन आपल्याला यावर्षी स्टडी करणं लागणार. आणि पहिली एक्सरसाइज या ठिकाणी आपण ह्या टॉपिकची जी शिकतो ती आहे चेन रूल. तर जसं मी आत्ता तुम्हाला बोललो की आपण या टॉपिकच्या एक्सरसाइज बाय एक्सरसाइजवर चर्चा करणार. तर ते म्हणजे काय ते मी तुम्हाला अगोदर सांगतो. बघा, तुमची पहिली जी एक्सरसाइज आहे काही चेन रूल आहे. फर्स्ट एक्सरसाइज चेन रूल. आणि सेकंड एक्सरसाइज डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन हे काय असणार आहे ते आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन ही एक्सरसाइज सुरू झाल्यानंतर बघणार. थर्ड एक्सरसाइज तुमची या ठिकाणी असणार आहे लॉगरिथमिक डिफरन्शिएशन, म्हणजे लॉग रिलेटेड डिफरन्शिएशन. त्याच्यानंतर फोर्थ एक्सरसाइज या ठिकाणी तुम्हाला अशी वापरली, ही कंबाईन आहे 2 एक्सरसाइज मिळून. मी त्याचं नाव लिहिताना थोडं इंडिपेंडेंटली लिहितो, इम्प्लिसिट फंक्शन अँड पॅरामेट्रिक फंक्शन. ह्या 2 पद्धतीचे फंक्शन आपण कसे सॉल्व करू शकतो याच्यावर ही आपली एक्सरसाइज आहे, इम्प्लिसिट फंक्शन आणि पॅरामेट्रिक फंक्शन. आणि शेवटची लास्ट एक्सरसाइज आहे आपली सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, ज्याला इथं नाव आहे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. या 5 एक्सरसाइजमधून कोणत्या तरी एका एक्सरसाइजवर डिपेंड आपला समोरचा प्रॉब्लेम असणार. म्हणजे जो कोणी प्रॉब्लेम तुम्ही या टॉपिकचा सॉल्व करणार या 5 पैकी एका एक्सरसाइजवर डिपेंड असणार. मग कोणताही एक हुशार विद्यार्थी विचार कसा करणार की अगोदर आपण एक एक एक्सरसाइज टार्गेट करू आणि इतक्या व्यवस्थित ती एक्सरसाइज पूर्ण करा की या एक्सरसाइजवरचा कोणताही प्रश्न तुमच्यासमोर आला तर तुम्हाला सोडवता आलाच पाहिजे. म्हणजे मला इथं असं म्हणणं आहे की अगोदर तुमचा प्लॅन असा असला पाहिजे की एक एक एक्सरसाइज मी परफेक्ट करणार आणि तुम्हाला नंतर लक्षात येतं की ॲटोमॅटिकली आपलं संपूर्ण प्रकरण परफेक्ट झालं. तर सुरुवात होणार आपली या टॉपिकची चेन रूल या एक्सरसाइजपासून. एक्सरसाइजला सुरुवात करायच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगतो की या ठिकाणी काही डेरिव्हेटिव्ज रिलेटेड फॉर्म्युले जे ते आपल्याला पाठ करणं लागतील आणि ते पाठ कराच. आणि सुरुवातीची जी एक्सरसाइज आहे ती अशी एक्सरसाइज आहे की तिचे प्रॉब्लेम जरी तुम्ही पुन्हा पुन्हा सॉल्व केले तरीसुद्धा तुम्हाला हे फॉर्म्युले व्यवस्थित पाठ होतील. तर थोडक्यात आपल्याला डेरिव्हेटिव्हबद्दल एक समजलं की या टॉपिकला एक एक एक्सरसाइज टार्गेट करून आपल्याला सॉल्व करणं असतं किंवा परफेक्ट करणं असतं. तर चला, जी फर्स्ट एक्सरसाइज आपल्याला या टॉपिकमध्ये पहिल्या म्हणजे सुरुवातीला सुरू होणार तो पार्ट चेन रूल आहे. तर चेन रूल म्हणजे काय, एक्झॅक्टली काय असतो हा आपण ह्या उदाहरणातून बघू. बघा, चेन रूल म्हणजे काय हे बघण्यासाठी आपण अगोदर एक 2-3 फॉर्म्युल्याचा जो पार्ट आहे किंवा एक सेट आहे हा सेट बघू आणि त्याच्यानंतर तितक्याच फॉर्म्युल्यावर आधारित आपण एक उदाहरण घेऊ आणि एक्झॅक्टली काय असतं चेन रूल हे बघू. तर बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. तर साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉस एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, तर 1 असतो. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 1 असतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एक्स. अंडर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, तर 1/2 रूट एक्स इतका असतो. आणि
डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1/x असतो. बघा तसे तर आपल्याला सर्व फॉर्म्युले हे पाठ करणंच लागणार आहे. जसं मी या टॉपिकच्या सुरुवातीलाच एक फॉर्म्युल्याची लिस्ट दाखवली, अधूनमधून मी या व्हिडिओत ती लिस्ट तुम्हाला दाखवत राहणार. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते पूर्ण फॉर्म्युले व्यवस्थित लिहून घ्या आणि ते सर्व फॉर्म्युले आपल्याला पाठ करणं आहे हे लक्षात असू द्या. तर बघा चेन रूल म्हणजे एक्झॅक्टली काय, तर जसं आपण डे टू डे लाईफमध्ये एक इन्स्ट्रुमेंट यूज करतो चेन म्हणजे काय असतं, एक अशी इन्स्ट्रुमेंट किंवा वस्तू हे छोट्या छोट्या कड्यांनी ती एक दुसऱ्याला अटॅच असते पहा, त्या इन्स्ट्रुमेंटला आपण चेन असं नाव वापरतो किंवा चेन हा शब्द वापरतो. या ठिकाणी तुम्ही याच कारणामुळे या एक्सरसाइजचं नाव चेन रूल असं समजू शकता, कारण इथं आपण जे बघणार ना एक दुसऱ्याशी रिलेटेड डिफरन्शिएशन बघणार. ते म्हणजे काय सांगतो. बघा इथं आपण शब्द वापरला किंवा एक छोटासा प्रश्न किंवा प्रॉब्लेम वापरला, y इज इक्वल टू साइन एक्स. y इज इक्वल टू साइन एक्स. मी थोडंसं हा प्रश्न वर लिहितो. y इज इक्वल टू साइन एक्स हा प्रॉब्लेम वापरला आपण. तर तुम्ही म्हणणार सर हा तर फॉर्म्युलाच तुम्ही या ठिकाणी वापरला, पहिला जो फॉर्म्युला या ठिकाणी लिहिला तुम्ही y इज इक्वल टू म्हणजे साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. तर बरोबर आहे, ह्या भागाचं डिफरन्शिएशन काय येणार d/dx. आपण सुरुवातीला असं लिहितो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, तर साईनचं डायरेक्ट सूत्र आपल्याकडं अवेलेबल आहे कॉस एक्स. तर या ठिकाणी तुम्हाला चेन वगैरे हा पार्ट कमी पाहायला मिळतो आणि आता चेन रूलची जी सुरुवात आहे ती इथून होणार. तर सुरुवातीला आपण कुणाचा डेरिव्हेटिव्ह काढला, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढला. मी काय करतो या साइन एक्समध्ये एक पार्ट ॲड करतो, साइन ट्वाइस एक्स. साइन ट्वाइस एक्स म्हणजे पहा आता d/dx साइनचा डेरिव्हेटिव्ह किती येणार कॉस ट्वाइस एक्स. पण हा जो 2x या ठिकाणी वापरला का, या 2xचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह येतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x, आणि या 2xचा डेरिव्हेटिव्ह येतो 2, कारण xचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 म्हणून 2xचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 × 1 इज इक्वल टू 2. हा 2 घेतला आपण समोर, हा डेरिव्हेटिव्ह आला 2 कॉस ट्वाइस एक्स. चला अजून आपण या ठिकाणी ह्या प्रॉब्लेमला थोडंसं वाढवण्याचा प्रयत्न करू. y इज इक्वल टू आपण आता काय करू या ठिकाणी समोर लॉग वापरू. y इज इक्वल टू लॉग ऑफ साइन ट्वाइस एक्स. जबरदस्त चेन रूलचं उदाहरण समजून घ्या. मग या ठिकाणी डिफरन्शिएट करताना आपण सुरुवातीला कुणाचा डेरिव्हेटिव्ह काढणार, एकदा प्रश्न वाचा तुम्ही, ते काय लिहिलं मी त्या ठिकाणी y इज इक्वल टू लॉग साइन ट्वाइस एक्स. म्हणजे सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह कुणाचा काढणार आपण, या लॉगचा काढणार. बरं मग लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय होतो, चला ठीक आहे सूत्र फळ्यावरच आहे ते बघून घ्या. तर लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x येतो. मग एक्सच्या भूमिकेत कोण आहे या ठिकाणी, हा पूर्ण साइन ट्वाइस एक्स आहे. मग या ठिकाणी तुमचा पहिला डेरिव्हेटिव्ह काय आला dy/dx 1/x म्हणजेच साइन ट्वाइस एक्स. पण ऑलरेडी साइन ट्वाइस एक्सचा डेरिव्हेबल पार्ट आहे, कारण साइन ट्वाइस एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण वर काढला. साइन ट्वाइस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2 कॉस एक्स. म्हणजे या भागाचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह येऊ शकतो किंवा निघू शकतो काय साइन ट्वाइस एक्स. मग या भागाचा डेरिव्हेटिव्ह आला 1/साइन ट्वाइस एक्स, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस 2x आणि 2xचा डेरिव्हेटिव्ह इंटू 2. हे झालं चेन रूलचं एक्झाम्पल. काय झालंय चेन रूलचं एक्झाम्पल, हा 2 आणि कॉस अपॉन साइन झाला कॉट ट्वाइस एक्स. चला थोडंसं अजून विस्तारित स्वरूपात आपण चेन रूल बघू. चला एक तर तुम्हाला या ठिकाणी समजलं की अगोदर सुरुवातीला पहिला पार्ट या ठिकाणी लॉग डिफरन्शिएबल फंक्शन होता. लॉगचा डेरिव्हेटिव्ह जसं 1/x येतो तसं हा साइन ट्वाइस एक्स इथं एक्सच्या भूमिकेत आपण वापरतो आणि त्याला लिहितो 1/साइन ट्वाइस एक्स म्हणजेच 1/x सारखं. पण इथं एक्स नव्हता, साइन ट्वाइस एक्स होता, त्याचा आपण पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढतो. मग आपण काय करू या चेनला अजून वाढू. म्हणजे तुम्हाला समजलं का चेन रूलमध्ये काय असतं, आपण बॅक टू बॅक त्याचे 2-3 वेळेस डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्ह्ज काढतो. त्याच भागाला आपण काय म्हणतो चेन रूल. म्हणजे इथं तुम्हाला एक क्रम निर्धारित करणं लागतो की या ठिकाणी सुरुवातीला किंवा सर्वात अगोदर आपण कशाचा डेरिव्हेटिव्ह काढणार,
त्याच्यानंतर आपण कशाचा डेरिव्हेटिव्ह काढणार, आफ्टर दॅट कशाचा डेरिव्हेटिव्ह काढणार, आणि सर्व डेरिव्हेटिव्ह खरंच काढून झाला का हे तुम्हाला समजणं आवश्यक आहे. या टाईपचे उदाहरणं आपण शिकतो चेन रूल या भागात. आणि खूप महत्त्वाची एक्सरसाइज आहे, कारण डेरिव्हेटिव्ह उरणाऱ्या चारही एक्सरसाइजमध्ये या चेन रूलचा वापर होतो. आणि समोरचं जे टॉपिक आहे 3 नंबरचं टॉपिक इंटिग्रेशन, या इंटिग्रेशन नावाच्या टॉपिकमध्ये सुद्धा आपल्याला ही जी फर्स्ट एक्सरसाइज आहे चेन रूल, हिचा खूप जास्त प्रमाणात वापर होतो. तर बघा पुढचं उदाहरण, लॉग अंडर रूट साइन टॉइस एक्स. इथं आपण याचे 4 फॉर्म्युले लिहिले, या चारही फॉर्म्युल्याचा वापर होतो. पहा जो प्रश्न आपल्याला बोर्डवर दिसतो, लॉग अंडर रूट साइन टॉइस एक्स, तर या ठिकाणी या सर्व फॉर्म्युल्याचा वापर होतो. बघा सुरुवातीला आपण कुणाचा डेरिव्हेटिव्ह काढणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली टू एक्स, म्हणजे या ठिकाणी डेरिएबल फंक्शन हा एक्स आहे, त्याला अनुसरून आम्ही डेरिव्हेटिव्ह काढत आहे. तर बघा फॉर्म्युला आपल्याकडे असतो, लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय 1/x, पण या ठिकाणी एक्सच्या भूमिकेत कोण आहे, अंडर रूट साइन टॉइस एक्स. म्हणजे अजून सुद्धा आपण अंडर रूट साइन टॉइस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढलेला नाही. मग तुम्ही म्हणसान सर अगोदर आपण आता साईनचा कॉस करणार का, बिलकुल नाही, साईनचा कॉस नाही, अगोदर या रूटचा डेरिव्हेटिव्ह आपण काढणार. रूटचा डेरिव्हेटिव्ह कुठं काढला आपण, मग रूट साइन वाचा अगोदर, रूटच्या नंतर अंडर रूटमध्ये साइन टॉइस एक्स आहे, तर हे झालं 1/√ अंडर रूट साइन टॉइस एक्स. हा रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 अंडर रूट साइन टॉइस एक्स, आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन टॉइस एक्स. तर बघा हा अंडर रूट साइन टॉइस एक्स, साइन टॉइस एक्स, तर रूट कॅन्सल झाला, हे आलं साइन टॉइस एक्स. पुन्हा हा साइन टॉइस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय झाला, कॉस टॉइस एक्स, आणि फायनली या 2x डेरिव्हेटिव्ह इंटू 2, हा 2 या 2 बरोबर कॅन्सल, आणि कॉस अपॉन साइन आला कॉट टॉइस एक्स. एक परिपूर्ण असं चेन रूलचं उदाहरण होतं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला चेन रूल म्हणजे एक्झॅक्टली आपण कशा पद्धतीची उदाहरणं या ठिकाणी शिकणार हे समजतं. बघा पहिला भाग, तर या ठिकाणी आपल्याला सूत्र रेडीमेड असल्यामुळं कशाचं डिफरन्शिएशन काय येतं हे विचार करायची आवश्यकता नाही आहे. म्हणजे एक असं सांगू का तुम्हाला की एक्झॅक्टली या ठिकाणी काय झालं, समजा एक प्रोडक्ट आपण करतो की 120 गुणिले 125, तर याचा प्रोडक्ट जो आहे का हा प्रोडक्ट या ठिकाणी सांगितला, मग तो आपल्याला डायरेक्ट वापरणं असतो. तसं हे जे सूत्र आहे की साइन टॉइस एक्सचं डेरिव्हेटिव्ह, किंवा आपण रिलेटेड सांगतो की साइनचं टॉइस एक्सचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट सांगता येणार नाही, पण साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आहे, कारण सूत्र आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि 2x डेरिव्हेटिव्ह जर बघितला तर रिलेटेड विथ 2 इंटू d/dx x, म्हणजे 2 आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 झाला. ठीक आहे, म्हणजे सूत्र आपल्याकडे आहे, कशाचं डेरिव्हेटिव्ह काय येतो हे आपल्याला सूत्रात सांगितलं. आपल्याला फक्त ती सिच्युएशन बघून कोणत्या सूत्राचा या ठिकाणी वापर होऊ शकतो हे ठरवणं असतं. तर समोरचा पार्ट किंवा आपण समोर जाण्या अगोदर फक्त एक समजून घ्या की या ठिकाणी आपण जे डिफरन्शिएशन रिलेटेड फॉर्म्युल्याची जी लिस्ट सांगितली ती तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. बघा त्या लिस्टमध्ये एक फॉर्म्युला या ठिकाणी कमी आहे, हा फॉर्म्युला समजून घ्या, d/dx 1/x⁴n. तर हा सुद्धा डायरेक्ट फॉर्म्युला आहे इथं. तसं पहिला फॉर्म्युला सांगितला x⁴nचा nx⁻⁻1. तसा हा फॉर्म्युला असा आहे -n, म्हणजे हा जो पॉवर असणार आहे आपण मायनस घेणार, आणि x⁻n+1. तर हा आपण डायरेक्ट फॉर्म्युला म्हणून या ठिकाणी वापरणार. ठीक आहे, आणि हळूहळू हे जे प्रॉब्लेम आपण या ठिकाणी चेन रूलचे सॉल्व करणार ना, तर एक गोष्ट लक्षात असू द्या, ते प्रॉब्लेम जरी पुन्हा तुम्ही सॉल्व केले ना सुरुवातीला, तरी एक 10-15 प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ते सगळेच्या सगळे फॉर्म्युले व्यवस्थित पाठ होणार हे लक्षात असू द्या. ठीक आहे.